नमस्कार शेतकरी मित्रांनो, पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, पावसाळा सुरू व्हायला फक्त 1 महिना बाकी आहे आणि हा 1 महिना शेतीचं संपूर्ण वर्ष ठरवू शकतो। शेतकरी मित्रांनो, योग्य वेळेत योग्य काम केलं तर शेतीत भरघोस उत्पादन मिळतं। आणि खरं सांगायचं तर पावसाळा सुरू झाल्यावर काही गोष्टी आपल्या हातात राहत नाही। म्हणून आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पावसाळ्यापूर्वी शेतातील करायची काही महत्त्वाची कामे, जी तुम्ही वेळेत केली तरच तुमचं उत्पादन वाढेल, खर्च कमी होईल आणि नुकसान टाळता येईल। शेतकरी मित्रांनो, शेती म्हणजे फक्त मेहनत नाही, योग्य नियोजन प्लस योग्य वेळ बरोबर नफा। बऱ्याच वेळा आपण पावसावर अवलंबून राहतो, पण पावसाआधी तयारीच खरी महत्त्वाची असते। पावसाळा आला की नंतर सुधारायला वेळच मिळत नाही आणि मग उत्पादन कमी, खर्च जास्त, हे सगळं आपल्याला सहन करावं लागतं। म्हणून शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यापूर्वीची तयारी म्हणजे यशस्वी शेतीची पहिली पायरी आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम सोप्या भाषेत अशी महत्त्वाची कामे सांगणार आहे जी तुम्ही आजपासून सुरू करू शकता। चला तर मग सुरू करूया। शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यापूर्वी करायचं सर्वात पहिलं आणि महत्त्वाचं काम म्हणजे शेतातील जुनी तण, जुन्या पिकाची काडी आणि कचरा पूर्णपणे साफ करणे। कारण अनेक वेळा आपण हे दुर्लक्ष करतो, पण हाच कचरा पुढे जाऊन मोठे नुकसान करतो। शेतात उरलेली जुनी तण, काडी, कचरा यामध्ये बुरशी, कीड आणि रोगांचे जीवाणू असतात आणि पावसाळा सुरू झाला की ओलावा वाढतो आणि हीच कीड आणि बुरशी झपाट्याने वाढून नवीन पिकावर थेट हल्ला करते। यामुळे उत्पादनावर मोठा परिणाम होतो। सर्वात आधी शेतकरी मित्रांनो, जुनी तण, काडी, कचरा, शेतातील बांधावरील तण साचलेला असतो तो गोळा करून जाळून टाकल्याने कीड आणि बुरशीचे प्रमाण कमी होते व पेरणीसाठी अडथळा निर्माण होत नाही। शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं दुसरं काम म्हणजे पावसाळ्यापूर्वी शेतातील नांगरणी लवकर करून घेणं खूप महत्त्वाचे आहे। कारण नांगरणी केल्यावर जमीन मोकळी होते आणि सूर्याच्या उष्णतेमुळे जमीन चांगली तापते। आता बघा, सध्या अवकाळी पाऊस येतो, त्यामुळे जमीन तापत नाही, त्यामुळे लवकर नांगरणी केल्यामुळे जमीन नैसर्गिक पद्धतीने निर्जंतुक होते। जेव्हा जमीन तापते तेव्हा त्यामध्ये असलेली कीड, बुरशी आणि हानिकारक जंतू मोठ्या प्रमाणात नष्ट होतात। वेळेत केलेली नांगरणी म्हणजे चांगल्या उत्पादनाची हमी आहे। शेतकरी मित्रांनो, तिसरे महत्त्वाचे काम म्हणजे शेतीसाठी लागणारी सर्व अवजारे आणि यंत्राची तपासणी करणे। पेरणी यंत्र, कल्टिव्हेटर, वखर, सारे यंत्र, बैलाची अवजारे ही सगळी साधनं वेळेत तयार असणं खूप गरजेचे आहे। कारण काय होते, आपण दुर्लक्ष करतो आणि पावसाळा सुरू झाला की अचानक कामांची घाई होते। त्यावेळी जर एखादा अवजार तुटलेलं निघालं तर मोठी अडचण निर्माण होते। वेल्डिंग दुकानावर प्रचंड गर्दी, दुरुस्तीला उशीर आणि पेरणीसारखी महत्त्वाची कामे थांबतात। म्हणून लक्षात ठेवा, वेळेत तयारीच केलेली बरी। शेतकरी मित्रांनो, चौथं महत्त्वाचं काम म्हणजे पावसाळ्यापूर्वीच यावर्षी कोणती पिके घ्यायची याचं योग्य नियोजन करणे। अनेक वेळा आपण दरवर्षी त्याच शेतात तेच पीक घेतो, पण त्यामुळे जमिनीची ताकद कमी होते आणि रोग, कीड वाढते व उत्पादन कमी होते। मागील वर्षी ज्या शेतात जे पीक घेतलं त्या जागी यावर्षी दुसरे पीक घेणे गरजेचे आहे, ज्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते आणि उत्पादन वाढते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, योग्य पिकाची निवड आणि बदल हीच उत्पादनाची गुरुकिल्ली आहे। शेतकरी मित्रांनो, पाचवं महत्त्वाचं काम म्हणजे पावसाळ्यापूर्वी रासायनिक खते वेळेत स्टॉक करून ठेवणे आणि शेणखत शेतात टाकून घेणे। कारण पावसाळा सुरू झाला की खताची मागणी वाढते आणि अनेक वेळा खते वेळेवर मिळत नाहीत किंवा महाग मिळतात। म्हणून पेरणीपूर्वी आवश्यक खते आधीच आणून ठेवा। शेणखत, सेंद्रिय खत शेतात टाकून घ्या, कारण त्यामुळे जमिनीची ताकद वाढते आणि पिकाला सुरुवातीपासून चांगलं पोषण मिळते। शेतकरी मित्रांनो, सहावे महत्त्वाचे काम म्हणजे शेतातील वीज, मोटर आणि पंपाची पूर्ण तपासणी करणे। कारण पेरणी झाल्यानंतर जर पावसाने गॅप घेतला तर पिकाला पाणी देणे खूप गरजेचे आहे। पण त्यावेळी जर मोटर बंद पडली, पंप चालला नाही किंवा विजेची समस्या आली तर पिकावर थेट परिणाम होतो आणि मोठे नुकसान होते। म्हणून आत्ताच मोटर, पंप, वायरिंग तपासणे, काही खराब असेल तर ते लगेच दुरुस्त करा आणि पाणी देण्याची पूर्ण तयारी ठेवा।
यामुळे शेतकरी मित्रांनो, पावसाने साथ दिली नाही तरी पीक वाचेल, पिकाची वाढ थांबणार नाही आणि उत्पादन सुरक्षित राहील. तर शेतकरी मित्रांनो, पावसाळ्यापूर्वी ही सर्व कामे वेळेत केली तर नक्कीच तुमच्या शेतातील उत्पादन वाढेल आणि नुकसान कमी होईल. शेतीत यश मिळवायचं असेल तर मेहनतीसोबत योग्य नियोजन आणि योग्य वेळ खूप महत्त्वाची आहे. जर तुम्हाला अशी शेतीविषयक उपयोगी माहिती, नवीन तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांची अपडेट हवी असेल तर पवन ॲग्रोटेक यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.